बातली अजित पवार शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा सुरू आहे। बारामती सोडून पहिल्यांदाच अजित पवार शिरूरची चाचपणी करत असल्याचं बोललं जात आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना बारामतीमध्ये मोठा फटका बसला आणि त्यानंतर आपली जाहीर नाराजीही अजित पवार यांनी अनेकदा बोलून दाखवली आणि त्यामुळे आता बारामतीऐवजी अजित पवार शिरूरमध्ये मैदानात उतरण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। अजित पवार शिरूरच्या रणमैदानात उतरणार। अजितदादांकडून बारामतीऐवजी शिरूरची चाचपणी। अजितदादांना बारामती का वाटते धोक्याची? बारामती आणि अजित पवार हे जणू समीकरणच। 1991 पासून सलग 7व्यांदा अजित पवार बारामती मतदारसंघातून आमदार झालेत। मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा बारामतीऐवजी शिरूरमधून निवडणूक लढणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। बारामतीमधून न लढण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी दिले होते। बारामतीत मी देईन तो उमेदवार निवडून द्या असं आवाहनही अजित पवारांनी केलं होतं। तेव्हापासूनच अजितदादा कुठल्या मतदारसंघातनं उभे राहणार याची चर्चा सुरू झाली होती। अखेर अजितदादा शिरूरमध्ये मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते। शिरूर विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। 2019च्या विधानसभेत राष्ट्रवादीचे अशोक पवार इथून विजयी झाले। शिरूर मतदारसंघावर महायुतीकडनं अजूनही दावा करण्यात आलेला नाहीये। अजित पवारांनी बारामतीमधून न लढण्याचे संकेत दिले। शिरूर हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ असल्याची देखील माहिती आहे। मात्र या चर्चांना अमोल मिटकरींनी फेटाळलंय। अजित पवार हे बारामतीमधूनच निवडणूक लढवणार आहेत। शिरूरमधून लढण्याच्या चर्चा विरोधकांनी सुरू केल्याचा आरोपही मिटकरींनी केलाय। दादा बारामती विधानसभा सोडून शिरूर विधानसभेत निवडणूक लढतील अशी चर्चा आहे। ह्या फक्त विरोधकांकडून पिकवल्या गेलेल्या चर्चा आहेत। ह्या कंड्या आहेत पिकवलेल्या। अजितदादा बारामती सोडणार नाहीत आणि बारामतीतूनच लढावं ही बारामतीकरांची इच्छा आहे। लोकसभेमध्ये झालेला पराभव निश्चितच वेदनादायी असला तरी बारामतीकर यावेळी भरभरून दादांच्या पदरात घालतील। त्यामुळे ह्या फक्त चर्चा आहेत आणि त्या आमच्या विरोधकांनी पेरलेल्या चर्चा असल्यामुळे त्यांची थोबाडं आम्ही विधानसभेच्या वेळी बरोबर बंद करणार। 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात दाखल झालेले प्रदीप कंद शिरूरमधनं उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। शिरूरचे विद्यमान आमदार अशोक पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देत लोकशाहीमध्ये अजितदादांच्या सह सर्वांनाच लढण्याचा अधिकार असल्याचं म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार शिरूरमध्ये मला आज त्याच्यावरती काही प्रतिक्रिया द्यायची नाही, कारण लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये कोणी कुठं उभं राहावं हे जे ते ठरवतो आणि शेवटी हे जनता निर्णय करते। जनतेपुढं कुणाचंच काय चालत नाही। आपण अनेक निवडणुकामध्ये पाहिलेले, जनता ठरवेल काय करायचं। शिरूरचे विद्यमान आमदार अशोक पवार हे पक्षफुटीनंतर शरद पवारांच्या सोबत राहिले। त्यामुळं महाविकास आघाडीकडनं यावेळीही त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे। अजित पवारांचं नाव चर्चेत आल्यामुळंच शिरूरमध्ये भाजप किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारीसाठी सध्या तरी फारसं कुणी जोर लावत नसल्याचं चित्र आहे। बारामती सोडून अजितदादा शिरूरमधनं मैदानात उतरणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अकोल्याहून जयेश जगडसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।